माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झालेला आहे। अनिल देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झालेत। काटोल जलालखेडा रोडवरच्या बेलफाट्याजवळ कारवर ही दगडफेक करण्यात आली। नरखेडमधील सांगता सभा संपून येत असताना त्यांच्या कारवर हल्ला झाला आहे। हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान काटोलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून अनिल देशमुख यांना आता नागपूरला हलवण्यात आले आहे। अनिल देशमुखांच्या ज्या कारवर अपघात झाला त्या कारची दृश्य आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर अनिल देशमुख यांची ही ताजी दृश्य आहेत। रुग्णालयातली ही दृश्य आहेत। त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतरची ही दृश्य आहेत। त्यांच्या डोक्याला सध्या मलमपट्टी करण्यात आल्याचं दिसतं आहे। त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचं या फोटोतून आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे। अनिल देशमुख हे प्रचार संपून येत असताना त्यांच्या कारवर काही अज्ञातांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली आणि आपल्या कारमध्ये फ्रंट सीटवर बसलेले अनिल देशमुख यांच्या डोक्याला यामध्ये दुखापत झाली आहे। काही काचा आणि काही दगड यांचा हल्ला त्यांच्या डोक्यावर झालेला आहे अशी सध्या माहिती मिळते। त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागलेला होता। त्याची दृश्य देखील काही वेळापूर्वीच पुढारी न्यूजवर आपण पाहिलेली आहेत, जी सध्या देखील आपण पाहतायत। सुधीर मुनगंटीवारजी सध्या आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, अशा प्रकारे एका नेत्यावर हल्ला होणं, अनिल देशमुखांवर हल्ला झालाय आणि हा राजकीय खच्चीकरणाचा भाग असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय। कसं पाहता आपण या घटनेकडे? नाही, मला वाटतं काल आपण बघितलं नवनीत राणा यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न झाला, थुंकण्यात आला। आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून बघू नये। हल्ला गंभीर आहे। या घटनेची चौकशी होईल। चौकशीमध्ये दोषी कोण, तो दोषी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या रंगाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, किती वयाचा आहे, सर्व समजणार आहे। आपण एवढी घाई अशा बाबतीमध्ये जर करायला लागलो तर यातून मग ती गंभीरता संपून जाते निश्चितपणे। आणि दोन्हीकडून मुनगंटीवारजी अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत। सत्ताधाऱ्यांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो अशा इन्स्टंट प्रतिक्रिया येतात। विरोधकांकडून हा खच्चीकरणाचा प्रयत्न असू शकतो अशा इन्स्टंट प्रतिक्रिया येतात। कशामुळे हे सगळं होत असावं? नाही, सत्तारूढ पक्षाकडून अशी प्रतिक्रियाच नाहीये। जेव्हा अनिल देशमुखांकडून अशा पद्धतीने आरोप करण्यात आले भाजपवर, तेव्हा मग सत्तारूढ पक्षाला असं वाटायला लागतं की मग हे काही यांचं ठरवून केलेलं नाही का, अशा मग आरोप क्रिया प्रतिक्रिया सुरू होतात। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संयम आणि सबुरी या गोष्टी नेत्यांनी ठेवल्या पाहिजे। चौकशी झाल्यावर असेल तर 10 स्पीकर 10 भोंगे लावून बोललं पाहिजे, पण अजून काही चौकशीच नाही। आपल्याला सर्व माहिती आहे, आरोप करायचा बरोबर नाही। निश्चित। धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। चौकशी होऊन जाऊ दे। हल्ला कोणी केला, त्यांचे बाकीचे तपशील काय होते, ते कुठल्या पक्षाशी संबंधित होते का, या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समोर येणं आवश्यक आहे। तोपर्यंत कुठलेही आरोप करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे, कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते। कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता। एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो। सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, त्यासाठीचा हा स्टंट आहे अशी प्रतिक्रिया देणारे सध्या ज्यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो ते होते भाजपचे नेते अविनाश ठाकरे। त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या मुलाचा पराभव दिसत असल्यामुळे अनिल देशमुख अशा प्रकारची स्टंटबाजी करू पाहतायत असा संशय देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। सलील देशमुख हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांच्याच प्रचारासाठी अनिल देशमुख गेलेले होते। प्रचाराचा शेवटचा दिवस होता। प्रचार संपून परत येत असताना ही घटना घडलेली आहे। अनिल देशमुख ज्या कारमधून प्रवास करत होते त्या कारवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे। या दगडफेकीमध्ये या
कारच्या फ्रंट सीटवर बसलेले अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. या कारच्या समोरच्या काचेवर जोरदार दगड फेकण्यात आले आणि यातील काही दगड आणि काचांचे तुकडे अनिल देशमुख यांच्या कपाळाला लागले अशी माहिती सध्या मिळते. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर काटोलच्या स्थानिक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत. त्यांना मलमपट्टी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचे काही फोटोग्राफ्स देखील सध्या आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहत आहात. सध्या जी 3 दृश्य आपण पाहताय, ज्या कारवर हा हल्ला झाला ती कार, या कारचं किती नुकसान झालेलं आहे हे आपण पाहतो आहोत. समोरचा भाग, या भागाचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे, काच फुटलेली आहे. त्या कारमध्ये बसून ही घटना घडल्यानंतर हॉस्पिटलच्या दिशेने जाणारे अनिल देशमुख सध्या मधल्या विंडोमध्ये आपण पाहतो आहोत. त्यांच्या डोक्याला पांढरं कापड, रुमाल गुंडाळलेला आहे आणि त्यांना डोक्याला दुखापत झाल्याचं या दृश्यांमधनं दिसतं आहे. तर त्यानंतर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत की त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत. प्राथमिक उपचार, मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर उपचारांसाठी त्यांना आता नागपूरला नेलं जात आहे अशी देखील माहिती समोर येते आहे. Thank you.